जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान परभणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। परभणीच्या राणी सावरगाव येथील मतदान केंद्रावर आज सकाळी मोठा राडा पाहायला मिळाला। आपल्याला मतदानापासून जाणीवपूर्वक रोखले जात असल्याचा आरोप करत एका महंतांनी मतदान केंद्र अधिकाऱ्याला धारेवर धरले। अधिकारी भाजपाची दलाली करत आहे असा खळबळजनक आरोप महंतांनी केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार राणी सावरगाव येथील केंद्रावर महंत मतदानासाठी आले होते, मात्र काही तांत्रिक कारणास्तव आणि ओळखपत्राच्या मुद्द्यावरून त्यांना मतदानापासून रोखण्यात आले। यावरून महंतांचा पारा चढला आणि त्यांनी थेट केंद्र प्रमुखावरच निशाणा साधला। हे अधिकारी निष्पक्ष काम करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे एजंट म्हणून वागत आहेत असा आरोप त्यांनी भर केंद्रात केला। यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र महंतांनी आपला पवित्रा बदलला नाही। अखेर प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करत महंतांनी मतदान न करताच केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले। या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। महंतांच्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात आता उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे। मतदानाचा अधिकार असताना तू मतदान करतो, यादीमध्ये नाव असताना तू करू शकत नाही। पुन्हा नावाची म्हणालायस का? खऱ्या पार्टीचा म्हणालायस का? तू म्हणालायस का? त्यांना बाहेर घ्या। मला नाव असताना याच्यामध्ये नाव आहे, नाव असताना तू करू शकत नाही। तुझ्या सगळ्याचा मूर्ख आधार कार्ड 12 माझा आधार कार्ड नाही का? बाहेर या बाबा, माझा आधार कार्ड असताना मतदानाचा ओळखपत्र असताना एक माणूस मतदान करत नाही। सगळं माझ्या गोष्टी असताना मतदान कार्ड आहे, आधार कार्ड आहे, मी इथला गावचा रहिवासी आहे, लाज वाटली पाहिजे तुला की ही कोण तुला दलाली करतोय? हा कोण्या पार्टीची दलाली करतोय? तू भारतीय जनता पार्टीचा दलाल आहेस का? भारतीय जनता पार्टीचा तू दलाल आहेस आणि मधून जाणीवपूर्वक मला तू मतदान करू देत नाही। माझा आधार कार्ड आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या तिथं मतदान कार्ड आहे, तुम्ही पहा माझ्या मोबाईल वरती। आणि हा म्हणतो की मुद्दाम आणि भारतीय जनता पार्टीचं तू दलाली काम करतोय, असं कुठं असते का? मी एक संत आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, परभणी।